नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। राज्यभरात जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केल्याचं चित्र आहे। राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्याच्या अनेक भागात पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे, तर आज साताऱ्यातील घाटमाथ्यांवरील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर पुणे शहर परिसरात सकाळीच पावसाने हजेरी लावली। पुणे जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोकणात काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। जून महिन्यात विदर्भात पावसाने हुलकावणी दिली होती, मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे। तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात पावसानेही हजेरी लावली। सोमवार दिनांक 1 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत नाशिकमधील दहादेवाडी मंडलात 145.3 मिलीमीटर तर यवतमाळमधील जवळा मंडलात 128.5 मिलीमीटर पाऊस पडला। यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असल्याचं दिसून येत असून खरीपातील पिकांना दिलासा मिळाला। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।